आज आमचे स्वदेशीवरील व्याख्यान ऐकण्यासाठी एक अतिशय अस्वस्थ मनाचा तरुण आला होता. वासुदेव बळवंत फडके. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आमच्या साऱ्यांप्रमाणेच त्याचेही हृदय व्याकुळ झाले होते. पण आम्ही या साऱ्या प्रश्नावर थंड डोक्याने विचार करून ठोस उपाय काढू इच्छितो. परंतु त्याच्या मस्तकात मात्र अंगारच पेटला असल्याचे आम्हास जाणवले. त्याच्याविषयी अधिक सांगावयाचे म्हणजे रमा, चल गर्भाधान सोहळ्याची तयारी करावयाची आहे. हो, आलेच मी. चल. काय झाले अहिल्ये? अगो काय असेल ते स्पष्ट सांग ना. काही काम आहे का? नाही, म्हणजे तसे विशेष काही नाही. रमाचा गर्भधान सोहळा होणार आहे ना. मग त्याचे काय? नाही, म्हणजे माझ्या अंगावर तितकेसे दागिने नाही आहेत त्यासाठी. अगो एवढेच ना, मग घे की माझ्या जवळचे. काय हवे आहे तूस? नाही माई, तुमच्याकडचे नकोत. मग ते सासूबाईंनी दिलेले दागिने. अहिल्ये, अगो काय डोके बिके फिरले की काय तुझे? मर्यादा आहे का नाही तूस? त्यातला एकही दागिना मिळायचा नाही हो, समजले? पण का? नाही, म्हणजे सासूबाईंनंतर त्या दागिन्यांवर हक्क माझाच आहे. अगो बाई, अहिल्ये, अगो अगो एवढीशी आहेस नखा एवढी आणि हक्कांची भाषा करतेस? काय पाचपोच उरलाय की नाही तूस? आठवते आहे ना बाळम भटजींनी काय सांगितले होते ते? आईला तिचे सगळे दागिने एका कर्तबगार स्त्रीस आणि शक्यतो रमेशच द्यावयाचे होते. आपले रमेबद्दलचे मत काहीही असो, पण आईला जर असे वाटत असेल ना की स्त्रीधन देण्यासाठी रमाच योग्य व्यक्ती आहे, तर तसेच होईल. मी काय माझ्या आईच्या शेवटच्या इच्छेबाहेर जायची नाही हो. आणि एक सांगून ठेवते, कुणाला जाऊही द्यायची नाही. तुला दागिने हवेत ना? मग इकडे सांगून दिवाळीत तुझ्यासाठी नवीन दागिने करून घेईन. मग तर झाले. अगो तन मोह
रमाबाई लाजली. आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मी काय म्हणते माई, तू आणि मी फुगडी खेळूयात का? चल ग, ये ये. बरे. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. दिन सौख्याचा मम भाग्याचा, सकल मनाला रिझवूया. खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. मातृत्वाची चाहुल मनीची, फुला फुलांनी सजवूया. खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. स्त्री शक्तीची अन जागृतीची, जाणीव सकला करवूया. खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. याग सखानो याग या, खेळ मजेचे खेळूया. घरच्या 12 जणी खेळती अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. चौसोपी चौसोपी माझा माहेरचा वाडा, मीठ मोहरांनी दृष्ट कुणी काढा. वीरमार्ग भरली जशी वाड्याच्या नौकणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. काय सांगू माझं माहेर मोलाचं, कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं. आई बाबा दादा वहिनी सारे समाधानी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम, कपाळाचं बिम, बिम गेला फुटून, पोरी आल्या उठून. सर सर गोविंदा येतो, मजवर गुलाल फेकीतो. या गुलालात वेड्या, आमच्या वेड्या झाल्या लाल. घडव घडव रे सोनारा, माणिक मोत्याच्या बिलवरा. बिलवराला फिरक्या, आम्ही दोघी मैत्रिणी लाडक्या. लाड सांगू बापाला, मोती मागू बापाला. 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. रमे, हे घे लाडू आणि दूध, दे तुझ्या स्वतःना. आणि आजपासून तू माधवाच्याच खोलीत निजावयाचे आहेस, हो समजले? आणि रमे, हे आता कायमचे ध्यानात ठेवायचे हो. नाहीतर रात्री दचकून जागी व्हायचीस आणि सरळ धावत यायचीस माईच्या खोलीत.
आई तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. अगं रमे, अगो माई कशी येऊ शकेल तुझ्या बरोबर? आता तू आणि माधवाने निजायचे हो त्या खोलीत. जा जा. आज गर्भदान विधी आहे, तेव्हा घरी लवकर यावायचे आहे हे लक्षात आहे ना? कामानिमित्त आधीच तू बाहेर गावी असतोस, म्हणून 3 महिने हा विधी लांबणीवर पडला होता. तेव्हा आता उशीर करून चालायचे नाही हो. पाठवू दे रमांस त्यांनी आमच्या खोलीत. त्यांच्याशी अंतर ठेवणं तर आमच्याच हाती आहे. चांदणचा हुल होती हे घ्या दूध आणि लाडू. हो रमाबाई, अशा का उभ्या आहात? बसा. दूर गेली तुम्हासही लाडू फार आवडतो ना? घ्या. मी नंतर खाईन. बरे. अहो मला माईने सांगितले की आजपासून मी येथेच निजावयाचे. हो ना? अहो मग उत्तमच आहे की. आणि तुम्ही दिवसभर केलेला अभ्यास आम्हास तपासताही येईल. आपण येणार म्हणून आम्ही पाटी पेन्सिल तयारच ठेवली आहे. घ्या पाटी पेन्सिल घ्या. आम्ही आपणास एक धडा वाचून दाखवतो, तेवढा तुम्ही पाटीवर लिहा. करू सुरू? हो. हा लिहा. त्याच्या कृतार्थ डोळ्यात सांगतो. कुठपर्यंत आलात? रमाबाई, अहो रमाबाई. रमाबाई, आम्हास असे वाटते की आपण फार दमलेले आहात, तेव्हा आज आपण शांतपणे निजून घ्या. अभ्यासाची सुरुवात आपण उद्यापासून करूया. आणि सगुणाबाई देवांनी आपल्याला काय काय शिकवले ते आम्हास उद्या सांगा. काय? चालेल. पण अशी रोज रोज सुट्टी मिळावायची नाही बरे. आपल्याला खूप अभ्यास करावायचा आहे, कळले का? बरे, आपण पलंगावर निजणार की खाली? नाही, पलंगावर नको, मी खालीच निसते. ताई सासूबाई मला रागे भरतील. का? ताई सासूबाईंचे बंधू नाही का शंकर काका, ते तुमच्या पलंगावर निजले होते तेव्हा ताई सासूबाई त्यांना खूप रागे भरल्या होत्या. मी खालीच निसते. असे होय. बरे, तुम्हास जेथे सुखाचे वाटेल तेथे निजा. आपण तुमच्या अंथरुणाची व्यवस्था करूया, मग तुम्ही निजा. आम्ही थोडा वेळ वाचन करू आणि मग निजू. या. हे घ्या.
तिच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते. बीज हे रुजे अंतरे जगण्याचे फूल होते. अशा संसार गवण्याला त्याचा माझा एक ठेका. काय गो माई? नाही, सुनबाई कुठे आहेत? न्हाणी घरात आहे. म्हणाली की स्नान आटोपल्यावर देवघरात जाऊन देवाच्या पाया पडून मगच येते. परमेश्वरा, माधवाचा हा दुसरा संसार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला म्हणायचा. तो नीट होऊ दे रे बाबा, माधवा सुख मिळू दे. हो ग बाई, त्यांचे सगळे सुरळीत होऊ देत. हो अगदी. आता रमा आली ना की विचारतेच तीस की हे बघा, ती आली म्हणजे सगळ्या बायकांनी एकदम गलका करू नका. पोर घाबरली बिबरली असली तर. आली आली. काय झाले? तुम्ही सगळ्या माझ्याकडे बघून का हसताय? अगं काही नाही गो, काल नीज नीट झाली की नाही हे विचारत होतो आम्ही. अगो नाही म्हणजे निजायची जागा नवीन होती ना, म्हणून म्हंटले. काय? माझी नीज नीटच नाही झाली. का गो? मला तिथे खूप डास चावत होते, म्हणून सारखी जाग येत होती. बाळंबाजी मोठ्या मुश्किलीने माधवाचे दुसरे लग्न लावले. गर्भाधानही झाले. आता बघूया, आशा करायला हरकत नाही. समाजकारण सोडून संसारात रमेल की काय? भाऊसाहेब, आपला माधव कसा आहे तुम्ही जाणताच. समाजकारण सोडून तो प्रपंचात रमेल असे तुम्हाला वाटते का? अशाच नको. तो समाजकारणही करणार आणि प्रपंचही करणार. दोहोचा मेळ कसा साधायचा हे तो चांगलेच जाणतो. या ना, या या. समाजकारणाचे नाव घेतले आणि समाजकारण हजर. नाव घ्यायची खोटी. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. झुले